अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल। मी ॲडव्होकेट रोशन बागडे, अध्यक्ष जिल्हा वकील संघटना नागपूर। मागील 3 वर्षापासून मी अध्यक्ष म्हणून जिल्हा वकील संघटनेचं कार्य करतो आहे। मी जेव्हा निवडून आलो त्यावेळेस आमची नवीन बिल्डिंग नुकतीच तयार झालेली होती, पण या बिल्डिंगचं अनावरण कोणी करायचं यासाठी जवळपास 1 वर्ष मागच्या बॉडीने 1 वर्ष आम्हाला झुलवलं गेलं। त्यांना माहिती होतं की आम्हीच पुन्हा निवडून येऊ आणि ही जी बिल्डिंग आहे ही याचं अनावरण आम्हीच करू या आशेने त्यांनी अनावरण करायचं थांबवलं। ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जी होती ती आम्हाला मिळायला पाहिजे होती, ती सुद्धा मिळू न देण्यासाठी त्यांनी वरून दबाव आणला। हे तात्पर्य की वकिली व्यवसाय करताना आपण जे काही कार्य करतो ते कार्य कोणाच्या हाताने घडावं हे सर्व लिखित असतं, हे कोणाला माहीत नसतं की कोणाच्या हाताने घडावं। ज्या अर्थी जुन्या OTP बिल्डिंगमध्ये 1200 वकील लोक बसत होते। 1200 वकील बसत असताना तिथे नवीन बिल्डिंग बनण्याचं ठरलं। त्यावेळेस भूमिपूजन झालं। भूमिपूजन झाल्यावर गवई साहेबांनी एक कमिटी तयार केली। त्या कमिटीमध्ये 3 त्यावेळेसचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव आणि अजून इतर वकील, 1 वकील अशी कमिटी होती। आणि त्या कमिटीला हे सांगितलं गेलं होतं की इथे वकिलांसाठी बसण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था, कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये नवीन मुलं सुद्धा आज कार घेतात आहे आणि वकिलांची संख्या सुद्धा वाढत आहे। यामुळे त्या बॉडीनी, त्या कमिटीनी हे ठरवायचं होतं की ही बिल्डिंग जी आपण बनवतो आहे यामध्ये खरोखरच वकिलांना बसण्याची जागा अपुरी होईल किंवा किती जागा करावी, किती जागा बसण्याची ठेवावी, जेणेकरून आपल्याला ही बिल्डिंग कामाची होईल। त्याचप्रमाणे येणाऱ्या गाड्या नवीन मुलांसाठी येतात आहे आणि त्यासाठी पार्किंगची व्यवस्था कशी असेल हे सर्व बाबी त्यांनी बघायला पाहिजे होत्या, जेणेकरून आजच्या घडीला हा त्रास झाला नसता। मित्रांनो, प्रत्येक वर्षामध्ये गाड्या येतात, प्रत्येक वर्षामध्ये 600 वकील येतात, तर त्यांना बसण्याची सोय असणं आवश्यक आहे। परंतु एवढं सर्व असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यानंतर जेव्हा मी आलो, माझ्या हाताने नवीन बिल्डिंगचं अनावरण झालं। त्यावेळेस मी अध्यक्ष होतो, माझ्या हाताने म्हणण्यापेक्षा गवई साहेब, गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब होते। त्यावेळेस मी अध्यक्ष म्हणून नुकताच निवडून आलेलो होतो। त्यानंतर सुद्धा जेव्हा मी आलो तेव्हा मला असं दिसलं की आपण ज्या ठिकाणी काम करतो आहे, ज्या संघटनेचं काम करतो आहे त्याचं ऑडिट असणं आवश्यक आहे। परंतु 2012 ते 2018 या वर्षीचं जे ऑडिट हे माझ्या मागच्या बॉडीने तयार केलं आणि 18 पासून नंतरचं ऑडिट म्हणजे आजपर्यंतचं ऑडिट ते मी तयार केलं, जेणेकरून ट्रान्सपरन्सी असली पाहिजे। आणि हे लोक, जुन्या लोकांनी जे सांगतात की ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, त्यांनी आजपर्यंत ऑडिटसाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाही। तसंच आमच्या संघटनेमध्ये 35 रूम बॉय काम करतात। रूम बॉय काम करत असताना त्यांना पगार कमी, त्यांच्या मिनिमम वेजेस ॲक्टच्या बाबतीमध्ये लेबर कोर्टामध्ये जवळपास 38 लोकांच्या केसेस होत्या आणि त्या सुद्धा केसेस 2014 पासून प्रलंबित होत्या। जेव्हा मी आलो तेव्हा मी ते बघितलं की बापरे, इथे तर बऱ्याचशा दिवसापासून केसेस चालू आहेत। तर मी त्या सर्व लोकांना, जे काम करणारे आमचे रूम बॉय आहेत, त्यांना आम्ही बोलावलं आणि त्यांना म्हटलं की बाबा, तुम्ही ज्या केसेस टाकलेल्या आहेत त्या तुम्ही मिनिमम वेजेस ॲक्ट प्रमाणेच टाकलेल्या आहेत, तुम्हाला वेजेस वाढवलं पाहिजे। त्यावेळेस त्यांना 8,000, 10,000, 12,000, 14,000 असा पगार मिळायचा। तर तो त्यांना जास्त देण्यासाठी मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला 4,000 रुपये मी माझ्या रेझ्यूममध्ये वाढवतो, आता 2 आणि जाताना 2, तर ह्याच तुम्हाला सर्व जेवढ्या काही केसेस आहेत तुम्हाला काढावे लागतील। तर ते सर्व तयार झाले आणि त्यांनी एकाच वेळी सर्व लोकांनी केसेस परत घेतल्या आणि मी त्यांचे 4,000 रुपये वाढवले। तात्पर्य असं मित्रांनो की काम जे करायचं असेल तर ते काम कुठल्या पद्धतीने करायचं हे ठरवणं आवश्यक आहे। तिसरी गोष्ट की जेव्हा नवीन बिल्डिंगचं अनावरण झालं आणि जेव्हा गवई साहेब चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले, त्यानंतर त्यांचा सत्कार घेणं आम्हाला आवश्यक होतं, कारण की या बारने इतके चांगले लोक दिलेले आहेत। 3 चीफ जस्टिस ऑफ इंडिया या बारने घडवलेले आहेत। जस्टिस हिदायतुल्ला ते सुद्धा आमच्या बारचे मेंबर आहेत, जस्टिस बोबडे साहेब हे सुद्धा आमच्या बारचे मेंबर आहेत आणि जस्टिस गवई साहेब हे सुद्धा आमचे बारचे मेंबर आहेत। आणि याच्यापेक्षाही मोठे चांदूरकर साहेब, जस्टिस चांदूरकर साहेब जे आज सुप्रीम कोर्टामध्ये कार्यरत आहेत, असे जस्टिस शिरपूरकर साहेब जे आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये कार्यरत होते, असे बरेचसे हायकोर्ट जजेस, सुप्रीम कोर्ट जजेस या बारने घडवलेलं आहे। आणि म्हणून या बारची
हे जे बार आहे हे बार कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला न्यायचं आहे याचा प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, ज्या ठिकाणी आमचं ऑफिस होतं त्या ठिकाणी एकदम छोटीशी जागा, 400 स्क्वेअर फीटची जागा, त्या ठिकाणी एखादी लॉर्डशिप्स आले, न्यायमूर्ती आले तर आम्हाला बसायला जागा राहत नव्हती, कारण की आमच्या कमिटीमध्ये 17 लोक आणि 20 लोकांना बसण्याची जागा, त्याच्यामध्ये लॉर्डशिप आल्यानंतर आम्हाला उभं राहावं लागत होतं. अशा याच्यामध्ये आपण काय करायचं, म्हणून मागील 2 वर्षापासून आपलं संस्थेचं चांगलं ऑफिस राहावं यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि 2 वर्षापासून प्रयत्नशील याच्यासाठी. आणि जी 400 स्क्वेअर फीटची जागा होती त्याच्या बदल्यात मला 1200 स्क्वेअर फीट जागा पाहिजे होती, जेणेकरून आपलं डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचं जे ऑफिस आहे हे चांगलं होईल. आणि तो माझा प्रयत्न होता मागील 2 वर्षापासून. तो प्रयत्न जे होतं ते प्रयत्नाला मी फळ मिळालं आणि फळ मिळाल्यानंतर एक चांगलं मोठं ऑफिस, कॉर्पोरेट ऑफिस, जे महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचं नाही आहे इतकं चांगलं ऑफिस, हायकोर्टचंही नसेल एवढं चांगलं ऑफिस बांधण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि ते जे ऑफिस जेव्हा बांधलं त्या ऑफिसला सुद्धा खूप काही खर्च लागलेला नाही, कारण की जुनं जे ऑफिस होतं त्या जुन्या ऑफिसमधलं जे हर्डल्स होते, मॅझनीन जे होते ते आम्ही लोखंडी तोडले आणि तेच लोखंड आम्ही खालच्या ऑफिसला उपयोगात आणलं, जेणेकरून आमचे 8 लाख रुपये वाचले. आणि जवळपास जे ऑफिस आहे इतक्या कमी पैशामध्ये बनवलं की लोकही म्हणतात की तुम्ही एवढ्या कमी पैशामध्ये कसं काय बनवलं. आज तुम्ही बघाल तर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचं जे ऑफिस आहे हे खूप चांगलं ऑफिस आजच्या घडीला आपल्याला दिसतंय. मित्रांनो, माझं एवढंच म्हणणं आहे की ही जी बॉडी आहे आम्ही सर्व मिळून नितीन देशमुख यांना आम्ही मदत करतो आहे, कारण की यांनी सुद्धा माझ्या अगोदर सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला चार्ज दिलेला आहे. आणि त्यांनी जे केलेलं कार्य कोविडमध्ये हे वाखाणण्याजोगं आहे, कारण की त्यावेळेस वकिलांना खूप दयनीय परिस्थितीमधून जावं लागलं. अशा ठिकाणी ह्या लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत केली. खरोखरच नितीन देशमुख सारखे आणि कमल सदुजा सारखे माणसं आपल्या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनला जे मिळाले ते योगायोगाने मिळालेले नसून ते खूप चांगले लोक, कार्यकर्ते सर्व समाजामध्ये, सर्व चांगल्या वकिलांमध्ये राहून आपलं कार्य करायचं काम करतात. अशाच माणसाला निवडून देणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, नितीन देशमुख हे अध्यक्ष म्हणून आपल्या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनमध्ये यावेळेस निवडणूक लढवित आहेत आणि म्हणून आम्ही आमचा सर्वांचा पाठिंबा नितीन देशमुख यांना आहे आणि त्यांचा 1 नंबर आहे. म्हणून माझी अशी कळकळीची विनंती माझ्या मित्रांना, माझ्या वकील बांधवांना, माझ्या वकील बहिणींना अशी आहे की त्यांनी जास्तीत जास्त मताने निवडून आपल्या नितीन देशमुख यांना निवडून द्यावं. कारण की नितीन देशमुख हे सर्वसामान्य चांगला माणूस आहे, साधा माणूस आहे आणि तो चांगला कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी आपल्याला माहिती असेल एक संस्था सुद्धा वकिलांसाठी काढलेली आहे आणि त्या संस्थेमध्ये 100 रुपयाचा स्टॅम्प 100 रुपयालाच विकला जातो आणि 2200 रुपयामध्ये कोट, पॅन्ट आणि शर्ट हे कमीत कमी खर्चामध्ये उपलब्ध करून दिलं जातं, जेणेकरून गरीब जे वकील आहेत, नवीन वकील आलेले आहेत त्या वकिलांना कमीत कमी दरामध्ये एक कोर्टाचा ड्रेस, वकील ड्रेस हा मिळावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. आणि म्हणूनच ते आज आपल्याला आवश्यक आहे. म्हणून नितीन देशमुख यांचा नंबर 1, सिरियल नंबर 1 असून ते अध्यक्षपदासाठी